नमस्कार, मी आभा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना अटक का केली जात नाही? विजय वडेट्टीवार यांच्याकडे एक महत्वाची बातमी होती आणि ती बातमी त्यांनी इतके दिवस लपवली, ती माहिती इतके दिवस लपवली आणि त्यासाठी विजय वडेट्टीवार यांना खरं म्हणजे अटक होऊ शकते. कारण एखादा गुन्हा ज्या वेळेस होतो त्या गुन्ह्याची माहिती किंवा त्या गुन्ह्याबाबत माहिती जर एखाद्या व्यक्तीकडे असेल आणि ती त्यांनी पोलिसांना दिली नाही, तर ती व्यक्ती त्या गुन्ह्यात सहभागी आहे असं मानलं जातं आणि मग त्या व्यक्तीला अटक करून तिच्यावर खटला चालवला जाऊ शकतो. विजय वडेट्टीवार हे देखील अशा प्रकारे त्यांना माहीत असलेली माहिती लपून ठेवत होते आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता विजय वडेट्टीवार यांना अटक करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला, 26/11चा अतिरेकी हल्ला, हा हल्ला प्रचंड मोठा हल्ला आणि माणुसकीला लाजवणारा हल्ला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप व्यक्ती मृत्युमुखी पडले. त्याचा गजब संपूर्ण जगात झाला मित्रांनो. आणि त्या हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवार यांना एक मोठी माहिती माहित होती किंवा गुपित माहित होतं. मग विजय वडेट्टीवार इतके दिवस गप्प का बसले? त्यांनी योग्य वेळी ती माहिती मुंबई पोलिसांना का दिली नाही, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि जर ती माहिती दिली नाही तर मग माहिती लपवली या गुन्ह्याखाली त्यांना अटक का केली जात नाहीये? विजय वडेट्टीवार ही काही सर्वसामान्य व्यक्ती नाहीये. ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि अशा जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडे जर मुंबई अतिरेकी हल्ल्याबाबत ठोस माहिती होती, मग विजय वडेट्टीवार इतके दिवस गप्प का बसले? हा त्यांचा गुन्हा आहे आणि त्यामुळे त्या विरोधात आता न्यायालयात जाणं गरजेचं आहे. न्यायालय आदेश देईल की आता विजय वडेट्टीवार यांची चौकशी करा. मंडळी, हा प्लान फुलप्रूफ आहे आणि त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे निश्चितच अडकू शकतात. खरं म्हणजे विजय वडेट्टीवार यांना काय बोलायला पाहिजे आणि काय नको हे समजलं नाहीये. त्यांनी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर राजकीय आरोप करताना स्वतःलाच गोत्यात आणलेलं आहे आणि अशा प्रकारे वडेट्टीवार हे उद्या परवा कधीतरी तुरुंगात त्यामुळे जाऊ शकतात. विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केला की हेमंत करकरेंना लागलेली गोळी ही दहशतवाद्यांच्या बंदुकीतली नव्हती आणि हे सत्य उज्ज्वल निकम यांनी लपवलं, असं वडेट्टीवार म्हणाले. आता त्याही पुढे जाऊन वडेट्टीवार म्हणतात की हेमंत करकरे जे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांना जी गोळी लागली ती गोळी ही कुठल्या तरी संघाच्या इन्स्पेक्टरची, निरीक्षकाची होती आणि त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे असं विजय वडेट्टीवार सांगत नाहीयेत. आहे की नाही गंमत मित्रांनो? सगळ्यात पहिल्यांदा वडेट्टीवारांनी काय म्हणायला पाहिजे की माझ्याकडे अशी अशी माहिती आहे, याची पुन्हा चौकशी करा. ते म्हणत नाहीयेत. ते काय म्हणतायत? ते सांगतायत की उज्ज्वल निकम यांनी ते सत्य लपवलं. उज्ज्वल निकम हे काँग्रेसच्या उमेदवार
यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे वडेट्टीवार हे काहीसे सरभरीत झालेले आहेत. उज्ज्वल निकम यांचं कर्तृत्व काय, तर सगळ्यात मोठं कर्तृत्व जर कोणाचं असेल या पॉलिटिशियन मध्ये, या राजकारण्यांमध्ये, तर ते उज्ज्वल निकम यांचं आहे. 26/11 जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये अजमल कसाब हा पाकिस्तानी दहशतवादी, त्याला अटक झाली आणि त्याला फासापर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केवळ आणि केवळ उज्ज्वल निकम यांनी केलेलं. आणि निकम यांचे हे उपकार माझ्यासारखा मुंबईकर विसरू शकत नाही. त्याला फासापर्यंत नेलं इतकंच नाही मित्रांनो, तर या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे याचे फुलप्रूफ पुरावे निकम यांच्या प्रयत्नांमुळेच संपूर्ण जगभरात गेले. आणि हे उज्ज्वल निकम यांचे मुंबईकरांवरचे उपकार आहेत. त्यापूर्वी मित्रांनो मुंबईत बॉम्बस्फोट झाले, रेल्वेत बॉम्बस्फोट झाले, शेकडो हजारोंनी माणसं मारली गेली. मुंबईकरांचा वालीच कोण नव्हता आणि त्यावरचा कळस म्हणजे हा 26/11चा दहशतवादी हल्ला होता. आणि हा दहशतवादी हल्ला मित्रांनो मुंबईकर, जो स्ट्रॉंज मुंबईकर आहे तो कधीही विसरू शकत नाही. आणि त्याबद्दल राजकारण आता सुरू झालेलं आहे आणि हे राजकारण अतिशय घाणेरडं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईकरांच्या भावनांना ठेच पोचवणारं हे राजकारण आहे. आणि या राजकारणाचे प्रणेते हे विजय वडेट्टीवार आहेत. उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप करताना मित्रांनो हे वडेट्टीवार मुंबईकरांना दुष्ण लावतायत. ज्यांचे आई वडील, ज्यांचे मित्र नातेवाईक त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले, त्या सगळ्यांच्या भावनांना हे विजय वडेट्टीवार ठेच पोचवतायत. हे ठेच पोचवतायत आणि त्यामुळे मुंबईकर हा आता शांत बसणारा नाहीये, नाही बसणार. उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणूक लढवत आहेत. त्याचा परिणाम वर्षा गायकवाडांना भोगावा लागणार आहे. वर्षा गायकवाडांना भोगावा लागणार आहे मित्रांनो. कारण आता हे वडेट्टीवार एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणात संशय निर्माण करून पाकिस्तानची मदत करतायत. हे वडेट्टीवार पाकिस्तानची मदत करतायत आणि हे सगळ्यात भयंकर आहे. सगळ्यात भयंकर आहे मित्रांनो. कारण हा जो 26/11चा खटला होता तो शेवटपर्यंत नेण्याचं काम निकम यांनी केलं आणि त्यात पाकिस्तानचा हात आहे हेही सिद्ध केलं. अशा वेळेस वडेट्टीवार काय म्हणतात की करकरे यांची हत्या ही दहशतवाद्यांच्या गोळीतून नाही. याचा अर्थ वडेट्टीवार अप्रत्यक्षरित्या सांगतायत की या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नाहीये. मंडळी ते कसाब आणि आलेले अतिरेकी आता भगवा दागा बांधून आले होते. हिंदू दहशतवाद हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि ही हिंदू दहशतवादाची कीड ही कोणाच्या डोक्यातून आली मित्रांनो? काँग्रेसच्या डोक्यातून आली. नापाक काँग्रेसच्या डोक्यातून ही कीड आली आणि आता विजय वडेट्टीवार हे त्याचं पुढचं पाऊल टाकत आहेत आणि या संपूर्ण हल्ल्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. ती गोळी, करकरेंचा मृत्यू झाला, ती गोळी दहशतवाद्यांची नव्हती हे सांगून काय मिळवतायत वडेट्टीवार? ते हे सांगू इच्छित आहेत का की इकडच्या हिंदुत्ववाद्यांची ती गोळी होती? हातात भगवे धागे बांधून आलेले कसाब किंवा त्याचे सहकारी
हे हिंदुत्ववादी होते, हे वडेट्टीवार सांगू इच्छित आहेत का? पण वडेट्टीवार एक लक्षात घ्या की आता देशातला हिंदू जागृत आहे. तो अशा कुठल्याही याला बळी पडणार नाही. पण हेही तितकंच खरं आहे की तुम्ही घातलेले बुरखे हे त्यांनी आता ओळखलेले आहेत. आणि त्यामुळे जिंकणार तर उज्ज्वल निकमच आहेत, 100% जिंकणार आहेत. पण ही माहिती लपून ठेवली याबद्दल तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यात तुम्हाला अटक होऊ शकते. असो मित्रांनो, एक मुंबईकर म्हणून मला या गोष्टीचं वाईट वाटलं. तुम्हालाही वाईट वाटलं असेल. फार लांब जायची गरज नाहीये. 20 तारखेला मतदान आहे. ते सगळं तिथे काढा. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.